पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला जातोय। तर या तुषार जळे आपण देखील याचे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जाते। नाव स्टार्ट टू गेम। फर्स्ट डिलिव्हरी पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज विशाल भिसे। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय। तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय आकाश शिवाजी महानवर, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अजित नाळे। एक जबरदस्त वीक फाईट जरूर पाहायला मिळेल आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत पहिल्या फेरीतील सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे, जिथे विशाल भिसे आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतील। हो बॅट सुटली आहे काय स्लाइड झाली घसरली आहे। पहिला चेंडू डॉट आकाश महानवर आपण पाहतो जे आकाशने या चालू हंगामामध्ये प्रभावित केलंय फलंदाजी करत असताना। जिथे जिथे संघाला गरज आहे तिथे तिथे याच खेळाडूने या मैदानावरती उत्तुंग गगनभेदी षटकार देखील खेचलेत। तो आकाश शिवाजी महानवर स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय। तर तुषार जळे हे देखील आलेले आहेत। पॅडवरती चेंडू आदळला आहे, थोडं साईडला पाहायला मिळतो। पंच आम्हाला इशारा करतील बाईकच्या स्वरूपात एक धाव असेल लेग बिफोर। तर तुषार जळे आलेत। मी विनंती करतो साहेबांना शिवमजी पाटील उपविभाग अध्यक्ष मनसे रोड पालिक कळंबोली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे। एक जबरदस्त गोलंदाजी राहिली, 4 महत्वशील मोहरेगार केले। तुषार जळे ठरलं या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। परंतु पाहतोय काय मैदानावरती संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 1 धाव। विशाल भिसे आपण पाहतोय काय जबरदस्त भेदक बारा जो विश्वास दर्शवलाय तो विश्वास सार्थक ठरवणार का? कारण नवीन चेंडू हाताळणं इतकंच सोपं नाहीये, पॉवर प्लेचं षटक हाताळणं इतकंच सोपं नाहीये, पण तो या षटकामध्ये सोपं केलं जाईल का विशाल भिसेच्या माध्यमातून? ज्याचं नाव विशाल आहे त्याला विशाल कामगिरी करावी लागेल या मैदानावरती। आउटसाइड आउट स्टंप पहा, पंच देखील पाहतील, जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतील। अवांतर स्वरूपाची धाव, संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 2। चेंडू झाले या षटकातील 2, अजून 3 का? हा यस यस पुन्हा एकदा पहा, जिथे आपल्याला पाहायला मिळतोय डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला। संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 2। षटक क्रमांक पहिलं चालू आहे विशाल भिसेचं, आणि काय गोलंदाजी साकारतोय, अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय। आता फटका तर चांगला क्लिक केलाय, जिथे 1 धाव तर मिळेल, दुसरी धाव होणार का? थोडस खराब क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये। या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडी बाद 4 या धावसंख्येवरती। अजित नाळे मोठे मोठे फटकेबाजीसाठी ओळखले गेले जातात, षटकार आणि चौकार लगावणे ही त्याची ताकद आहे, परंतु पहा चेंडू काय फसवा पाहायला मिळाला। धावगती आहे त्या जागेवर स्थिरवते, धावसंख्या आहे ती मात्र 4। या षटकातील चेंडू झाले ते मात्र 5। या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे। बघा शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलं जाणार का? आक्रमण करण्यासाठी ओळखले गेले जातात, आक्रमण परंतु नाहीये। एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला, एका षटकाचा खेळ झाला समाप्त। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, त्या मात्र बिनगडी बाद 4 धावा। 4 षटकांची लढत, अर्थात 24 चेंडूचा खेळ, आणि 24 चेंडूमध्ये पाहायचे संभाजी युनिव्हर्सल, अर्थात संघर्ष बी किती धावांपर्यंत मजल मारू शकेल येणारा काळ आणि येणारा वेळच सांगेल। कारण संघर्ष बी संघ देखील आपण पाहतोय बबलू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय। सातत्याने या मैदानावरती क्रिकेट खेळलं गेलं जातं। या चालू हंगामामध्ये पहिल्यांदाच एंट्री, परंतु गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय। रोशन पाटील आपण पाहू शकाल, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत। एका षटकाचा खेळ समाप्त झाला, एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4। तर एलायचे एंडकडून मारा करणारा गोलंदाज रोशन पाटील, तोंडरा एक्सप्रेस स्ट्रेट राल तटवला चेंडू, विशाल भिसे याला चेंडू शोधतोय,
आणि त्या चेंडूला देखील शोधलाय. एकच धाव, एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या धावांवर पोहोचली ती मात्र 5. 5 ही धावसंख्या अगदी आपल्या हाताची बोटं देखील 5 आहेत. 5 पांडव देखील होते. संघाची एकूण धावसंख्या देखील आपण पाहतोय 5. रोशन पाटील तोंडरा एक्सप्रेस म्हणून ओळखले गेले जातात. अगदी आपल्या कारकिर्दीमध्ये टू व्हीलर बाईक देखील या खेळाडूने आपल्या नावावरती केली आहे. अगदी गोलंदाजीच्या जीवावर या खेळाडूनं टू व्हीलर बाईक जिंकली आहे. अगदी कैलाश आपण पाहतोय जाधव नीटचा अंदाज बनता आला नाहीये. जिथे राजेशचं चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. बिनगडीबाद 7 ही धावसंख्या. सलामीवीर अजून देखील खेळपट्टीवरती उपस्थित. सुहास अजित नाळे आपण पाहतो स्ट्राईक वरती. 2 चेंडू मागे 4 धावेंवरती खेळतात. चांगला फटका तर सजवलाय. कार्पेट ड्राईव्हच्या साह्याने चेंडू गेलाय लॉगाच्या क्षेत्रामध्ये जिथे अमन क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. पहा चेंडू नीटसा गॅदर करता आला नाहीये. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. या 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र बिनगडीपात 9 या धावसंख्येवरती. बघा श्री गणेश आपण पाहतो ह्या संघाचा देखील दबदबा काही वर्षांपूर्वी या मैदानावरती बऱ्याच वेळा राहिला आहे. या संघाला देखील कोण विसरू शकत नाहीये. परंतु पंचांची आता पहा सुरेश मुनीम अवांतर चेंडू घोषित करतात. दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळते. रोशन पाटील आपण पाहतोय तोंडरा एक्सप्रेस एलआय जिंकडून मारा करणारे गोलंदाज. तर अजित नाळे स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फक्त टटवलाय. चेंडूच्या वेगाला दिशा देण्याचा मानस. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनगडीबाद 11. षटक क्रमांक 2 चालू आहे. परंतु अद्याप देखील एखादा चौकार एखादा षटकार पाहायला मिळाला नाहीये. याचाच अर्थ मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. एवढी चांगली गोलंदाज रोशन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अंधाधुंध मारने की कोशिश कुछ भी नहीं खाली हाथ विकेट कीपरों के दस्तानों में जाती हुई गेंद. रफ्तार के सौदागर गेंदबाज है रोशन पाटील. काय जबरदस्त भेदक मारा करतोय. आकाशला चेंडू समजला देखील नाहीये. आला कुठून गेला कुठून हे देखील कळलं नाहीये. एवढी चांगली गोलंदाजी रोशन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रोशन गोलसाठी तयार झालाय. तर आकाश आता मात्र पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच दिशा, तीच ऍक्शन रिॲक्शन. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहे त्या मात्र बिनगडीबाद 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडीशी विकट अवस्था पाहायला मिळते आहे. परंतु जमेची बाजू सुहास अजित नाळे सारखा खेळाडू अजून देखील खेळपट्टीवरती आहे. आपण पाहतोय आज 10 फेब्रुवारी. फेब्रुवारी योगेश महिना म्हटला ना की या महिन्यामध्ये रोज डे, किस डे, प्रपोज डे, चॉकलेट डे असे खूप डे या ठिकाणी साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन डे साजरे करायचं भाग्य मिळालं फक्त एकच डे मुळे 19 फेब्रुवारी. परंतु साजरे करायचं भाग्य मिळालं ते फक्त एकच डे मुळे, ते म्हणजे 19 फेब्रुवारी. आणि निश्चितपणे हे सर्व डे साजरे करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे ना ते फक्त एका डे मुळे. ते अर्थातच 19 फेब्रुवारी. तुमच्या आमच्या सर्वांचा बाप अर्थात राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जगात भारी 19 फेब्रुवारी. आणि 19 फेब्रुवारी देखील आपण पाहतो म्हणजे प्रपोज डे. प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला, प्रपोज करा हरवलेल्या आत्मविश्वासाला, प्रपोज करा आपल्यातल्या भरकटलेल्या माणुसकीला, प्रपोज करा आपल्यातल्या षटकार चौकाराला, प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला, प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला, प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला, प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला आणि प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला.
तुम्हाला प्रपोज करायचं ना तर तुमच्या षटकार आणि चौकाराला करा. प्रपोज करायचं ना तुम्हाला तर तुमच्या स्वाभिमानाला करा. प्रपोज करायचं ना तुम्हाला तर तुमच्यातल्या आत्मविश्वासाला करा. प्रपोज करायचं आहे ना तर तुम्हाला तुमच्यातल्या निष्ठेला करा. प्रपोज करायचं ना तर तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनाला करा. हे प्रपोज जे आपण पाहतोय आणि काय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळत आहे. अगदी प्रपोज डे झालं त्यानंतर प्रॉमिस डे. प्रॉमिस डे देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. आज तर आजच्या युगामध्ये आपण पाहतो प्रत्येक जण एकमेकाला प्रॉमिस करत असतो. मी तुझी शेवटपर्यंत साथ देईल, मरेपर्यंत साथ देईल. बरं या ठिकाणी राजांच्या काळात प्रॉमिस डे काय होतं मी आवर्जून निश्चितपणे सांगेल. समालोचनाच्या माध्यमातून आम्ही देखील खूप वेळा ऐकलंय. अगदी प्रॉमिस डे म्हणजे राजे तुम्ही विशाळगड गाठा, आम्ही खिंड लढवतो असे सांगणारे पाचप्रभू देशपांडे. प्रॉमिस डे म्हणजे काय, राजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं तानाजी मालुसरे. प्रॉमिस डे म्हणजे काय, राजे 60 मावळे द्या एका रात्री गड घेतो सांगणार कोंडाची फरगज. प्रॉमिस डे म्हणजे काय, प्रॉमिस डे म्हणजे स्वराज्याचं स्वप्न दाखवून स्वतःच्या आईचं स्वप्न साकारणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, असं हे प्रॉमिस डे. परंतु आज आपण युगामध्ये पाहतोय प्रॉमिस डे खूप वेगळं झालंय. अगदी सातत्यानं आपण चित्र देखील पाहतो. हे प्रॉमिस डे साजरे केले जातं एका वेगळ्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून. म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये देखील राजांच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे प्रॉमिस दिलं जायचं एकमेकाला. तशा प्रकारचं तुम्ही प्रॉमिस मी म्हणेल द्या, तसा या ठिकाणी तुम्ही खेळ देखील करा. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे होश, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे स्वप्न. आणि हे क्रिकेट तुमच्या आमच्या नसामध्ये विणलंय. आणि हे क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. अगदी पूर्ण भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. अगदी योगेश पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे वर चाललंय. आणि मी योगेश हे देखील सांगेल की क्रिकेट म्हणजे काय, तर क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला अनोळखी व्यक्तीशी ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. विशाल भिसे हे देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. अगदी क्रिकेटची परिभाषा आपण पाहतो. अगदी सातत्याने मी समालोचन करत असताना देखील म्हणतो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. दर्शन क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. शिवाजी महानवर नवीन खेळपट्टीवरती संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 14 धाबा, 2 गडी बाद 14. तिसरं षटक प्रगती पथकावरती आहे. बघा एका क्षणात हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो करणारा अद्भुत खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि हे क्रिकेट आपण पाहतो अगदी रखरखते होऊन. बबलू कोळेकर आपण पाहतोय पंचांकडे दात मागितले, त्या दातचा सन्मान देखील केलाय. बबलू कोळेकरांसाठी काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक चौकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा पोलीस दलामध्ये कार्यरत आहे तर क्राईम ब्रँच मध्ये या ठिकाणी CBD बेलापूर इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पॅडल सेव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु पहा शिवाजी महानवर लेग बिफोर. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर, संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र योगेश 16 धावा. सागर अनुसे आपण पाहतोय नदिया ना तो पहाड किस काम के, सागर ना हो तो नदिया किस काम के. आणि आपण पाहतोय सागर जलवे दाखवतोय आपले. अगदी आपल्या फिरकीनं गरकन गिरकी देखील घेतोय. अगदी फलंदाजांना जागेवरती ठेवण्याचं काम करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र फक्त आणि फक्त 16 धावा. 2 गडी बाद 16. श्री गणेश संघ आपण पाहतोय तो सातत्याने या मैदानावरती धडपड करताना आपल्याला पाहायला मिळतो. धडपड करणं ही त्यांची ओळख आहे. आणि अगदी आपण म्हणतो ना धडपड केल्याशिवाय देखील साध्य काही होत नाही आहे. तुम्हाला ही धडपड करावी लागेल कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे. अगदी धडपड केली आहे कारण श्री गणेश काही वर्षापूर्वीचा कालखंड जर आठवला ना तर अगदी तुफान गर्दी तोफा गर्दी या संघाला पाहण्यासाठी व्हायची. श्री गणेश संघाचा सामना म्हटलं ना तर अगदी श्री गणेश संघाचा चंबू बरगच्च भरायचा. पाठीराख्यांची कमी नसायची. एवढी पाठीराखी अजून देखील तो क्षण आठवतो.
परंतु त्या क्षणाची पुनरावृत्ती करायची असेल तर श्री गणेश संघाला पुन्हा एकदा या मैदानावरती पूर्ण जोशान आणि होशान खेळावं लागेल. कारण खूप सारी स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या मैदानामध्ये उतरत असतो आणि या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करायची असेल तर तुम्हाला या मैदानावरती लढावं लागेल, रडावं नाही आहे. लढला तो जिंकला, जिंकायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. संघाची एकूण धावसंख्या 18 धावा. 2 गडी बाद 18. सचिन ठोंबरे त्या काळचा 8वा. अगदी 4-5 वर्षापूर्वी काय परफॉर्मन्स या खेळाडूने या मैदानावरती केला होता. अगदी प्रत्येकाच्या गळ्यातील ताईद बनला होता तो खेळाडू. अजून देखील इनॅक्शन मैदानामध्ये आहे, परंतु थोडंसं आपल्या फॉर्मशी झगडताना, परंतु शिवाजी मानव यांचे प्रयत्नांची पराकाष्ठा. डेलिगेशन पहा काय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 3 गडी बाद 19. 3 गडी बाद 19 धावा. नाना ढेकळे याने ॲक्शन देखील या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नानाची देखील खासियत आहे. अगदी कुस्ती क्षेत्रामध्ये देखील नानाच्या माध्यमातून कुस्ती खेळली जाते. मल्लविद्यामध्ये देखील चांगला खेळतो तो नाना ढेकळे आपण पाहतोय. एकोणीस धावसंख्येवरती मोहरा घारत झाला. अगदी मी म्हणे संभाजी युनिव्हर्सल संघाची अशी सस्ती झाली आहे ना की तू चल मे आया, आला परत गेला परत. नो बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये चेतन, परंतु बबलो कोळेकर आपण पाहतोय स्वतः संघनायक. अगदी म्हणतो ना कॅप्टन लिडिंग आउट द फ्रंट. कॅप्टन काय असतो त्याच्यावरती सर्व धुवा असते. आता मात्र धुवाधार पाळी खेळली साकारली जाणार का. धुरा या ठिकाणी सांभाळली गेली जाणार काही पाहणं देखील, परंतु बॅटीची आउटरेज जरूर घेतली आहे जिथे फक्त एक धाव पाहायला मिळेल. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 20. तो अगदी घड्याळाची वेळ देखील दर्शवते जवळपास 1:38. जवळपास 2 वाजत आलेत आणि 2 वाजण्याच्या सुमारास अगदी पहिल्या फेरीचे सामने देखील कंप्लीट होतील. गोलंदाज कैलास आपण पाहतोय अगदी मान खटावमध्ये देखील या खेळाडूने चांगली MPL मध्ये कामगिरी केली होती, परंतु पहा चेंडू खाली आलेत. अमन लोहिया या संघामध्ये या खेळाडूची उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली आहे. तो अमन आपण पाहतोय. अमन देखील या मैदानावरती कित्येक वेळा चांगल्या खेळ्या साकारल्यात. क्षेत्ररक्षण तर त्याचं लाजवाब राहिलंय. कळंब चला संघर्ष जिथे तुमच्या सोसायटीतून खूप सारा धूर निघतो तिथे कोण तुमचे पाठीराखे असते तिथे जा प्लीज. कारण कोई ॲक्सिडेंट झाला असेल तर तिथे देखील आपण जाऊन दक्षता घ्यायची आहे. भरपूर या ठिकाणी फटका तर फसलाय पाहायचंय. क्षेत्ररक्षक राजेश रुपेश पुजारी आले तर जिथे चेंडूला पिकअप करतील. दत्ता देखील आउट झालात. या चेंडूवरती मिळाल्यात 2 धावा. पहिलं पूर्वार्ध झालंय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात 22-23 धावांचं एक छोटस माफक आव्हान. चला या ठिकाणी बघा कोण जिथे असेल तर त्यांनी मेसेज देखील केला तरी चालेल काय झालंय जिथे पाहायचंय. बघा हे कळंबोलीतील रहिवासी आहेत. लगेचच तिथे त्यांनी पाठपुरावा देखील केला. चला तिथे जाऊन पाठपुरावा करायचा असं आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते. कोणता व्यत्यय येणार नाहीये, कोणाला इजा होणार नाहीये याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. सचिन ठोंबरे आपण पाहतो या संघामध्ये. पाहायचं सचिन ठोंबरेची ती वाजवी खेळी कधी येणार, कधी तो आपलं रुद्ररूप धारण करणार.
वाघ जखमी झाला म्हणजे आयुष्याला कंटाळत नाहीये, तो उठतो, जागा होतो. ती दहशत, तोच दरारा घेऊन तो स्वतःला सांगतो अजून देखील शर्यत संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. आणि म्हणेल सचिन ठोंबरेकडून ती खेळी जरूर अपेक्षित असेल. जरूर चालू हंगामामध्ये फॉर्ममध्ये नाहीये, फॉर्मशी झगडतोय. मॅच बॉल श्री गणेश, मॅच बॉल. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड. चला सेकंड राऊंड साठी तयार राहायचं. जय मल्हार फॉर फिटनेस अंपायर आपणच मॅच संपल्यानंतर बॉल आपल्याकडेच घ्यायचा आहे. हां यस आहे, तर पंचांकडे तेवढी काळजी आहे. तर चला या ठिकाणी जय मल्हार फॉर फिटनेस बी आणि संघर्ष ए या दोन संघनायकांनी तयार राहायचं, लगेचच या ठिकाणी यायचं आहे. यानंतरची लढत आता जय मल्हार फॉर फिटनेस बी संघाचे संघनायक आणि संघर्ष ए संघाचे संघनायक. ही एक देखील लढत खूप चांगली पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ती जोडी मैदानामध्ये उतरली आहे. त्या जोडीची आपण चर्चा नेहमी करत असतो. रुपेश पुजारी सचिन ठोंबरे या जोडीने देखील प्रभावित केलं श्री गणेश संघातून खेळताना. कित्येक वेळा या खेळाडूंनी एक हाती विजय संपादित करून दिलात. रुपेश पुजारीचे ते क्लासिकल दर्जेदार फटके मिड ऑफच्या क्षेत्रामधले ते देखील अजून आठवतात. तो रुपेश पुजारी नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकवरती सचिन ठोंबरे. काका ठोंबरेकडनं शिवासाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये. शिवा ठोंबरेसाठी. तर सचिन ठोंबरेसाठी या ठिकाणी पारितोषिक आले. पहा काकासाहेब ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 500 आणि षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेने वाट पाहतोय त्या खेळीची, कारण एवढा प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. सचिन ठोंबरेची ती मॅरेथॉन खेळली, तो काळ अजून देखील आठवतो. परंतु सचिन ठोंबरे तो काळ पुन्हा एकदा या मैदानावरती अवतरेल का? तर पाहायचं सचिन ठोंबरे तो शिवाजी महानवर. शिवाजी महानवर अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे या देखील खेळाडूंनी पाहिलेत. ते शिवाजी महानवर लेग स्टिकवरती टाकलाय मारा, पंच पहा जेमणे लगत बाहेर, दोन्ही हात समांतर करताना एक धाव धावपलकावरती पाहायला मिळाली आहे. शिवाजी महानवर यांचं सांगायचं गेलं तर अगदी या देखील खेळाडूंनी रॉयल संघातून नेतृत्व केले काही वर्षांपूर्वी. खूप चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलं गेलंय. आज वयाची मला वाटते 45-50 आज गाठली आहे, परंतु ते देखील तेवढे दर्जेचं क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळतं आहे शिवाजी महानवर यांच्या माध्यमातून. 2 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 22 धावांचं आव्हान जरूर गाठायचं आहे, परंतु या मैदानाचा इतिहास राहिला आहे. जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येचे सामने झालेत ना, तेव्हा तेव्हा ते सामने नेहमी प्रेक्षक वर्गांना उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळालेत. तो सामना देखील तशा पद्धतीचा होईल का याच्याकडे देखील नजर आहे, कारण संघर्ष बी संघामध्ये मी म्हणेल गोलंदाज चांगले आहेत. टप्पा 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 लाईन वर करताना पाहायला मिळते. अगदी लेस्टिकवरती मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी मी म्हणेल की आधी दुष्काळात 13वा महिना. तो सावध पावित्र आकलाय. दोघांमध्ये विचार विनिमय केला गेला जातोय सातत्याने. योगेश मी म्हणतो ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तराव या पार बवसिंथू नाशिबंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. दोघांमध्ये विचारांची विचारसारणा देखील केली आहे, परंतु पॅड स्वीप करायचा होता. पॅडवरती चेंडू आदळला जरूर. चला या ठिकाणी अनेक धाव अजून देखील पाहायला मिळेल. चला संघर्ष संघाचे संघनायक आणि जय मल्हार फॉर फिटनेस बी संघाचे संघनायक आपल्याला विनंती करण्यात येते की आपण लगेचच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक. चला जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी संघाचे संघनायक रोहित घोटुगडे आणि संघर्ष ए संघाचे संघनायक किरण ढेमरे उर्फ नाना. या आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या, कारण कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा. या अगोदरच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये काय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. चेंडूच्या वेगाला फक्त दिली दिशा, चेंडू केला आहा करता सीमेरेषे बाहेर. 500 रुपये करता 500 रुपये तरी मिळालेत. प्रत्येक चौकाराला 500 आहेत.
500 रुपये तर जमा झाले. तर संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 8. शिवाजी महानवर यांच्यावरती गेलंय आक्रमण. हे आक्रमण आज सचिन ठोंबरेच्या माध्यमातून अकलीनं क्रिकेट खेळलं गेलं जात आहे. अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पुन्हा एकदा पॅडो स्वीप करायचा होता जिथे कार्पेटरावच्या साह्यानं चेतन कडून होते चूक. वैष्णव आलेत बॅकअपला. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रुपेश पुजारी ऑन मार्क वरती पाहायला मिळेल. रुपेश पुजारीकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील. निश्चित रण मशीन श्री गणेश आणि रण मशीन अद्याप देखील शांत आहे. फेवरेट शॉट परंतु हा शॉट देखील फसला तो संपला. परंतु नशिबाचा चौकार मिळाला पंजा. आणखी भर 5 धाव्यांची. डीजी ऑपरेटर तयार. चौदा धावा झालेत. 22 धावांचं माफक आव्हान पेलायचंय. 22 धावा 23 धावांचं. जिथे आपण पाहतो 14 धावा तर पहिल्या षटकामध्ये गोठल्यात. अगदी कोणत्याही प्रकारची पडझड न करता, कोणत्याही प्रकारची चलबिचल न करता अगदी सावध पावित राखत या दोन्ही फटका पाहायचाय. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार मिळणार की काय. घर फिरले की घराचे वारसे फिरतात. आणखीन एक चौकार पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या षटकातील चेंडू झालेत ऑफ द बॅट. पाच चेंडू झालेत आणि संघाची एकूण धावसंख्या तब्बल 18. तर चला संघर्ष हे संघाचे संघनायक वारंवार आम्ही सूचना देतोय तुम्हाला, तुम्ही लवकरात लवकर यायचं आहे. जे मल्हार फॉर फिटनेस मॅच बी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. संघर्ष संघाचे संघनायक. आता मात्र तुम्ही नाही आलात तर इथून मात्र आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. थोडं स्पीडअप करायचं आहे. पावलांचा उपयोग, स्टेप ऑफ करण्याचा प्रयत्न. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 18 धावा. अजून देखील 5 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा काढल्यात. अगदी कोणत्याही प्रकारची पडझड न करता सावध पावित राखत. चला संघर्ष यस संघर्ष संघाचे संघनायक देखील इकडे आगेकूच होतात. जे मला फॉर फिटनेस स्मॅच बी संघाचे संघनायक आपण पाहू शकाल रोहित गोटुकडे. आज पाहतो रोहित प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला तर तुमच्या स्वप्नातलं सुंदर घर घ्यायचं असेल तर रोहित गोटुकडे यांच्याशी जरूर संपर्क साधा. ते रोहित गोटुकडे आहेत. तदनंतर तेजस नारायणवर आपण पाहतोय एक स्टायलिश खेळाडू. तदनंतर केतन देखील आपण पाहतोय हँडसम बॉय. परंतु काय या ठिकाणी फटका सजवला जिथे पाहायला मिळेल पंच चौकार. आणखीन 500 रुपये ऍड झालेत. फक्त एका धाब्याची गरज, औपचारिकता बाकी आहे. रक्त हे ऊन. तर चला मी आयोजकांना विनंती करतो, राहुल श्री चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या यस काकासाहेब ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. बघा पोलीस विरुद्ध पोलीस दोन्ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. विजयाची धाव. आणखीन एक चौकार अर्थात 500 रुपये ऍड झालेत आणखीन. येस डेफिनेटली श्री गणेश संघ विजेता ठरला. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल संघर्ष संघाचा आभार. तर थोडंसं आपण अतिथी कक्षेकडे वळूया जिथे आपण पाहतोय काकासाहेब ठोंबरे यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते.